हॅलो फ्रेंड्स, तर वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. नाशिकमध्येच आहोत आम्ही अजून आणि आता मॉर्निंगला निघालो आहोत. तर पेरूची वाडीला निघालो आहोत. तर बघूयात कसं होतं. मी पण फर्स्ट टाईम चालले पेरूची वाडी, काय मला पण नाही माहिती कसं, पण एक मॉर्निंग आमचा सैर सपाटा होऊन जाईल त्यासाठीच चाललो आहोत सगळेजण. बाईकवरच चाललो आहे. श्रेया घरीच आहे. ही तनु शिवण्यालाच फक्त आमच्यासोबत घेतलेला आहे आणि विराज राहील. तर चला मग व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. आता मी रेडी होऊन जाते. सकाळचे 7 वाजलेले आहेत. आता मी फ्रेश होते, तर तुम्ही कंटिन्यू करत राहा. हां, झोपू दे मला, झोपू दे मला. चला उठा उठा, चला. चहापेक्षा हे बेटर आहे. तर आता आम्ही ज्यूस काढतोय. शिवण्या कुठे गेली का? पिती ना, पीस सगळं नाही थोडं. शिवण्या नीट पी, नीट पी. जरा बसा इथं श्रेया, तुम्ही इथे बसा. थांबा, अरे 2 मिनिट थांबा. मी करते ना, मी करते थांबा. दाब ना वरतून. ज्यूस वाले किती राहिले का? डोक्यावर कपडा आहे तसा एका साईडला. दाब थोडंसं. बघा चिमणी. राम सीता, पण त्यांच्या दोघांचं नाव आहे राम. दोघांचं नाव सेमच आहे, राम. पहिले राम सीता होतं. पहिले राम आणि सीता होतं, आता राम झाले. त्यामुळे दोघं सेमच आहे. हे राम पहिला राम काय करतोय, दुसरा राम बघते. एकाला मिशी आहे, नाक आहे त्यांचं. अरे नाक नाही आहे बघ एकाला. हॅलो फ्रेंड्स, आम्ही झालो आहोत रेडी सगळे. आम्ही दोघे मॅचिंग झालो. शिवण्याचे सविताने स्ट्रेट करून दिलेले. माझे असेच असतात तुझे छोटे. तनुंनी सेम झालेले आहे शूमध्ये. माझा मोबाईल पडत वाटतं. चला चला चला, सर्वांनी खाली चला. आता आम्ही तर आता आम्ही निघालो आहोत पेरूच्या वाडीला. या मला बोलू देत नव्हत्या ना, म्हणून मी त्यांना म्हटलं का चला आता आपण जाऊया. कहाँ से आते ये लोग? कहाँ से आते ये लोग? मम्मी यहाँ से आते. आभाळ आलं भरून. आज पाऊस सांगितलेला आहे आणि आम्ही निघालो आहोत पेरूच्या वाडीला. तर आता आम्ही असं बाईकवर निघतोय. एका बाईकवर श्रेया, सविता, विशाल, वैशाली तिकडं त्यांचे. अशा 3 गाड्यांवर आम्ही निघालो आहोत. सो चलो पेरू की वाडी. एकसारख्या गाड्या घ्या म्हणजे व्हिडिओ काढाल मी, रील्स. हॅलो फ्रेंड्स, हा कुठला व्ह्यू आहे? गंगापूर धरणाचा रोड आहे हा. इतकं सुंदर आहे व्ह्यू, बघा ना. इतकं छान पाणी आहे, सगळे तिथे बसले त्या पाण्यात. सुंदर वाटते. मासे पकडायला असं आहे का? मासे पकडायला काय तुम्हाला इथं बघा. कुठलं आहे पण, म्हणजे मला समज नाही, मला पण नाही माहिती. जर कोणी नाशिकचे असतील ना, त्यांनी मला सांगा हा रस्ता कुठला आहे. मी तर नुसतं चालले आता भावांसोबत. हॅलो फ्रेंड्स, इथला व्ह्यू तुम्ही बघू शकताय. खूपच सुंदर व्ह्यू आहे. मला असं वाटतंय मी जशी शिमला मनाली तिकडं चालले असं फील येतोय. यामुळेच म्हणतात नाशिकला दुसरा शिमला. हे असं इतका सुंदर व्ह्यू आहे.
एंटर केलेला आहे. मी तुम्हाला दाखवते, थांबा. आपण पेरूच्या वाडीत आलेलो आहोत पेरूच्या वाडीमध्ये. पण आम्ही सगळे उतरलो आहोत. ही पेरूची वाडी आहे. ही आहे का पेरूची वाडी? ही आहे का पेरूची वाडी? आता कुठं जायचं आपल्याला? कुठं त्या साईडला आहे का? वेटिंग असतं, वेटिंग. होय. एक तास अजून उशीर झाला असता वेटिंग माईक मध्ये नंबर लावतो. होय. ते मग साधना मिसळ पण माईक मध्येच लावतात ना. आपण आलो आहोत आता पेरूची वाडीची मिसळ खायला. तर चला बघूयात आपण टेस्ट करून कशी आहे पेरूच्या वाडीची मिसळ. पेरूची वाडीची इकडे चला चला पुढे चला. आता काय विषय झाला आपला काल कळाला ना तुला? चला. आधी कुपन लावावं लागतं, म्हणजे नंबर खूप अनलिमिटेड, म्हणजे खूप गर्दी असते. माईकवर अनाउन्समेंट होते की तुमचा नंबर लागलेला आहे. चलो. चला. खाली बत्तीचे पाय ना कुठं. बोला काय तुमचं मनोगत? आज आम्ही घेऊन आलो तुम्हाला पेरूची वाडीमध्ये. इकडची मिसळ ट्राय करा, इकडचं एन्व्हायरमेंट एन्जॉय करा आणि सांगा कसं वाटतं तुम्हाला नाशिकची पेरूची वाडी. पेरूची वाडीची मिसळ बी चालेल, काय नाही ना. ची लावलं तरी चालतं. रश आहे. इकडे खाल्ली हां नाही, आईस्क्रीम खायची, तीच खायची महत्वाची. त्याच्यात मीठ पावडर, मीठ आणि नमक टाकतं. हां का पेरूवर पेरू का आता सेवेच्या मध्ये टाकतं मग खा. टेस्ट येतो नाही. पेरू रुपाली ते आईस्क्रीमला आहे ना पेरू मीठ टाकतात. मिरची नसते का ती त्याच्यावर टाकता आईस्क्रीमवरच खाता. तरच टेस्ट होते. ती खाऊ जेवण झालं. हा ना जेवण झालं. यस ठरलंय. आता आम्ही 1/2 मध्ये काही लोक बसणार आहे बिचारे. नाही काय नाही मिसळमध्ये तेवढं भरपूर येतं, खाल्लं जात नाही. ते नाश्ता सारखं का खाऊ. आता ही मिसळ चांगली आहे का बघू, आपण टेस्ट करू. माझा एक प्रॉब्लेम, मला कुठची बी मिसळ सेमच वाटते. मला घरची बी सेम वाटते ना, कुठे बी मिसळ का मला सेमच वाटते. नाही त्याला चोखंदळ लागतं. चोखंदळ म्हणजे त्याला चवळीची माहिती असते ना. साधना मिसळ आहे पण एवढी बी खास नाही. म्हणून तो म्हटलं मला सगळीकडे सेमच वाटतं. मी ना एकदा एका आळंदीला एका टपरीवर खाल्ली होती मिसळ बरं का. असली टपरीवर असली क्लास मिसळ होती ना. चव जुनी मिसळ होती पण. पुण्यामध्ये पोहे पण टाकतात मिसळ. हां पोहे प्लस काय चिवडा वाटाणे काय मिसळतात. मिसळची मिसळ करून टाकतात पार. हे काय वाचून टाकू विरांश, वाचून टाकू विरांश.
हा आहे मेनू, पेरूच्या वाडीचा मेनू. मिसळ भाकरी, पकोडा भजी पण शिवायचे का? यार भजी पण सांगा बरं एक. कुठली भजी ती? कुठली? एक खेकडा बाकडा. पकोडा भजी त्याच्यामध्ये. अरे पकोडा भजी तसं असेल. पकोडा आपली ती नाही, आपली ना पुण्यासारखी नाही. एक प्लेट 2 प्लेट सांगा. मिसळ भजीला भारी लागते बरं का. तुम्ही कधी टेस्ट करा. सो इथं आली आहे आपली मिसळ. रस्सा नाही आला वाटतं अजून, रस्सा नाही आलेला. ती मिसळ आहे इथं. रस्सा नाही आला ना अजून. पाव एक्स्ट्रा मागून घ्यायची का? हो, पाव एक्स्ट्रा सांगायला ना. थांब 2 मिनिटं थांब. ते आणतील ते. थांबा एक मिनिट थांबा. ते रस्सा आणणार आहे, ते रस्सा त्याच्यामध्ये ओतायचा आणि मग खायचंय. पाव मागून घ्या ना जरा या दोघींसाठी. हा थांब ना, रस्सा तर टाकू देस. ते सुक्क आहे ना, ते सुक्क आहे ते. हा तर आता इथे रस्सा आला का त्यानंतर मग आपण ताव मारू या मटकीवर, चुलीच्या मटकीवर. आणला तर व्हिडिओ काढायचा राहून गेलो होताच्या नादामध्ये. तर रस्सा इथे टाकलेला आहे, बघू शकताय. ते दही मिक्स केलंय. कांदा आहे, पाव आहे, दही आहे. सगळेजण बसलेले आहेत आता इथं. डालो दही टाकायची विशाल म्हणे त्याची. हा का? नाही. पाव आलेले आहेत आपले इथं. भजी पण सांगितली बरं. भजी पण सांगितली आहे. आणि मग याच्या बरोबर खाता येईल आपल्याला. खूप गरम आहे, खूप गरम आहे. हे आहे आपले पाव. आपली काकू. कसे आहे काकू? छान आहे. सांग ना 2 बॉटल पाणी. हे मिसळ जे आता आम्ही मिक्स केलं. शिव हात सरको. शिव पापड चुराचूर करते. नको ना शिव, तसं नको ना करू. दादा 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 खाऊन तर पावा कसं आहे. ठीक आहे, तू का पाहिजे बघ. चल तू खाऊन पाठव. आता मी खाते जे मी मोबाईल. आपला मेनू मिसळ प्लेट, मिसळ भाकरी, शेव रस्सा भाकरी, एक प्लेट ओनली मिसळ पार्सल, शेव प्लेट, मटकी प्लेट. आलेली आहे भजी गरमागरम आणि एकदम खेकडा भजी. मला असं वाटतं साधी गोल भजी येईल, पण ती भजी एकदम मस्त दिसते. बघू शकते. मस्त आहे. मी पण टेस्ट करते कसं आहे. ये पटकन. कसा विशू? मस्त. दही मध्ये साखर पण नाही. कशी आहे? ओके ना.
तर आता आम्ही मिसळ एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर नक्की या. पेरूची वाडी जे कोणी नाशिकचे असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा कोण कोण आलेलं आहे तर आता मिसळ आम्ही नाश्ता करून घेतो, मग त्यानंतर तुम्हाला भेटतो. तर सगळेजण बसलेले आहेत आता मस्तपैकी इथं नाश्ता करायला. आता मी खाऊन घेतो, मग मी तुम्हाला पुन्हा भेटते. आपण पेरूची वाडीचं पूर्ण जो बाग आहे ना तो फिरून बघू, मग तुम्हाला सगळे एक एक लागतील. तर चला या नाश्ता करायला. मम्मी कसं आहे? छान. ओके ओके. माझं पोटच गुडगुड करायला लागलंय. हे चांगलं आहे पण तिखट लई. मम्मी हा ना द्या इकडं. अरे धोका एक प्लेट दे. हे बघ मिरची. जा ना तू, जा ना तू काढून आण ना. जा ना. तर आता आम्ही इथं झोक्यांवर मस्त व्हिडिओ काढल्या, फोटोज काढले. वैशाली एक इकडं. तर आम्ही मस्त झोकेवर व्हिडिओ काढले, फोटोज काढले, भरपूर काढलं. आणि आता फायनली आता कुठं चाललोय आपण? आता आपण पक्षी बघायला चाललोय. ओके चला तर मग पक्षी बघूयात कसे आहेत. आणि हां शिवानीने काय घेतलं? बोरं घेतलीत का? तर आणि पेरूची आईस्क्रीम आता घेते, तुम्हाला दाखवते, खूप छान आहे. भाजीपाला पण विकतात बघा इथं. आणि आम्ही आल्यानंतर गर्दी कमी होती, आता गर्दी प्रमाणाची भर वाढली. काय ग लसूण का? गावरान लसूण ना? समजले की टेस्ट या दोघी इकडे गेल्यात, विरांश गेलाय तिकडं. सरक बाजूला, सरक बाजूला, बाजूला. मग 100 रुपये का घालवले मला? त्यालाच फिरवला असता मी. 30 रुपयात काम होतं ते. आम्ही इथं बघतोय ड्रेस वगैरे इथं छान छान आहेत.
यांना दाखवते हो आहो ते बघ तिकडे तोंड फिरवतात त्यांना ड्रेस दाखवते ते मुंडी तिकडे फिरवत आहेत. वॉटरचाच रस्ता आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही पेरूची वाडीमधून नाश्ता केला आणि आता आम्ही चाललो आहोत बॅकवॉटर. विशाल आणि विकास दोघं जण बॅकवॉटरला घेऊन चालले आणि इथला रस्ता खूप छान आहे, नेचर खूप छान आहे, मस्तपैकी वाटते. तर बघूयात बॅकवॉटरला मी पण गेलेले नाहीये, तर आता कसं आहे तिथे बघू आपण. तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवेल. चला. आमच्यामध्ये ना सगळ्यात फास्ट गाडी चालवणार आहे ना विकास. बघा बघा तो किती स्पीड, रस्ता बघत नाही काय नाही. हे विशाल आणि हे व्यवस्थित गाडी चालवतात. विकासची गाडी म्हणजे तो जसं काय एरोप्लेन सोडवतो असं मम्मी पण घाबरते त्याच्या गाडीवर बसायला. आणि हा इथला नजारा, इथला व्ह्यू आहे इकडचा. बघा टमाटर बघा, ही वाव लाल लाल टमाटर, माय फेवरेट. टमाटर लागलेले आहे तिथे, टमाटरचं बाग आहे वाटतं. हा ते शेती तसं हे नाही का, बागच बाग आहेत. शेत म्हणलं का सीमाताईला जास्त अनुभव आहे त्याचा. हे का बॅकवॉटर त्याला बोलता का? हे पण एक गाव आहे. या गावाचं काही असेल ना, हे ना? नाही नाही हे नाही, गंगापूर. हे गंगापूर आहे का? विचारावं लागलं, मला पण नाही माहिती. हो हे गंगापूर आहे. हो हे बघा ना, ते गंगापूर स्मशानभूमी बघा. म्हणजे हे गंगापूर आहे काय? की आळंदी एवढं लवकर कसं चाललं? तिला म्हटलं तिकडे चाललं आपण डायरेक्ट गाडी म्हणते आंघोळ केली इकडं. आळंदी, आपण आळंदीला आलो, घरी जायचं आता. हे गंगापूर आहे. आम्ही गंगापूरमध्ये आलेलो आहोत आता. इथे अमरधाम आहे. हो हे गंगापूर अमरधाम आहे बघा इथे. ये तुम्ही डायरेक्ट ना खतरो के खिलाडी. आपला भाऊ तर खतरो के खिलाडीच आहे. धूम धूम. बापरे मला पण पाडू नका तुम्ही. इथं उंच आहे थोडंसं, तर त्यामुळे विकासने दोघींना उतरून दिलेलं आहे आणि आम्ही मग असं चाललोय. इथून किती पुढं अंतरावर आहे तरी तुम्हाला? हा आपल्याला माहिती नाही, यांनाच माहिती असं. किती लांब आहे, किती लांब आहे, किती लांब? हा का मॅप चालू आहे त्याने मॅपला. हे तिथं बघा किती सुंदर दिसतंय. हे काय दिसतंय? ते भिंत आहे का पाणी? दूर आहे तो. अरे बापरे एवढा दूर आहे हा. भिंत आहे ती. कसं वाटलं ना एकदम. अरे यार मी पण थोडीशी हे झाले बर का. डिट्टो यार, थोड्या वेळासाठी मी सुद्धा हे झाले. यार नाही मी पण थोड्या वेळासाठी हे झालते. अरे खरंच यार, म्हणजे पलक झपकताच एकदम नजारा बदलला. फर्स्ट टाइम डोळ्याने अनुभवलं यार असं काहीतरी नाही का यार. आम्हाला असं वाटलं का पाणी, हे म्हटलं अरे यार मस्त नाही का, समुद्रासारखंच वाटलं आम्हाला. बघितल्यावर गंगापूरला येऊन गेलो. आम्हाला एखादा बीच बीच हे लय भारी वाटलं यार. मला वाटलं ती खाई वगैरे गंगापूरची नदी लागली का. हा नंतर मला म्हणले अगं नाही का धूर झालंय, जाळ लागलेलं काहीतरी जाळ असं धूर आहे धूर आहे. बापरे कसलं वाटलं एकदम. ते पुढचं समजलं का तुम्हाला? कसं वाटलं ना? एकदम एकदम आम्हाला पण म्हणजे सगळ्यांची डोळे एकदम हे झाले यार. थोड्या वेळासाठी वाटलं का यार बीच वगैरे का काय पाणी वगैरे. नंतर हे म्हणे धूर आहे. जवळ आलो लगेच कळालं यार भिंत आहे. म्हणजे नाही का, म्हणजे खूप भारी होतं, बघण्यासारखं होतं यार खरंच.